तर हिडनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचं अदानी समूहानं म्हटलेलं आहे। याआधीही करण्यात आलेले आरोप सुप्रीम कोर्टानं चुकीचे ठरवले असल्याचं देखील अदानी समूह यांनी म्हटलेलं आहे। आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याचं देखील अदानी समूहानं आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय। हिडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर अदानी समूहानं नक्की काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। हिडनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचं अदानी समूहानं म्हटलंय। याआधीही करण्यात आलेले आरोप सुप्रीम कोर्टानं चुकीचे ठरवल्याचं अदानी समूहानं म्हटलंय। आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे असं देखील अदानी समूहानं म्हटलेलं आहे। 2007 ते 2008 पर्यंत अदानी पॉवरमध्ये अनिल आहुजा हे नॉमिनी संचालक होते असं देखील यामध्ये अदानी यांच्याकडनं सांगण्यात आलंय। आणि त्यानंतर अदानी एंटरप्राइजेसमध्ये संचालक पदावर 2017 पर्यंत होते असं देखील अदानी समूहाकडनं सांगण्यात आलेलं आहे। अदानी समूह हा कोणाही वैयक्तिक भागीदारी जोडलेला नाही असं देखील यावेळेला अदानी समूहाकडनं सांगण्यात आलेलं आहे। तर आम्ही यावर कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी सल्ला घेत आहोत असं देखील यावेळेला अदानी समूहाकडनं सांगण्यात आलं। तर विसलब्लोअर दस्तावेजावरून हिडनबर्गनं नवा दावा केलेला आहे। अदानी समूह आणि सेबी प्रमुखांमध्ये संबंध आहे। हिडनबर्गचा हा नवा अहवाल समोर आलाय। सेबी अध्यक्ष माधवीपुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेमध्ये हिस्सा असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आलंय। हिस्सेदारी असल्यानं अदानी मनी सिफनी या घोटाळ्यात कारवाई नाही असं देखील हिडनबर्ग यांनी म्हटलेलं आहे। तर माधवीपुरी बुच यांनी अदानी समूहानं जे आहे ते सर्व आरोप फेटाळलेले आहेत।